नमस्कार मित्रांनो, दिनांक 22 मे 2024च्या आजच्या प्रमुख घटना आज मी परत आपल्यासाठी एकदा घेऊन आलो आहे. चला तर पाहूया. मग पहिला मुद्दा आहे लोकसभा मतदारसंघ पाहूया. आपण यापूर्वी पाहिलं होतं की सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे? लेह. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातला सर्वात छोटा लोकसभा मतदारसंघ हा चांदनी चौक म्हणून ओळखला जातो. देशातील सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ आहे हा लोकसभा मतदारसंघ 1956 मध्ये निर्माण झाला होता, ज्यामध्ये लाल किल्ला, जामा मस्जिद, फतेपुरी मस्जिद, शीशगंज, गुरुद्वारा, गौरीशंकर जैन मंदिर आणि एक चर्च, सेंट स्टीफन्सन चर्च सुद्धा येते. हे जे चर्च आहे हे जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील मुद्द्याकडे वळूया. पुढील मुद्दा आपण पाहूया चंपारण लोकसभा मतदारसंघाविषयी. हा चंपारण लोकसभा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे गांधीजींसाठी प्रसिद्ध आहे. यांनी येथे सत्याग्रह केला होता ब्रिटिशांविरुद्ध. हा बिहारमध्ये आहे. या चंपारण लोकसभा मतदारसंघाचे आधीचे नाव मोतीहारी म्हणून प्रसिद्ध होते. मोतीहारी म्हणून ओळखले जाते होते, पण सीमांकनानंतर याचे नाव चंपारण लोकसभा मतदारसंघ म्हणून बदलले गेले. हा जो चंपारण विभाग आहे हा ऊसाच्या पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच साखर कारखान्यांची मोठी कृषी आधारित व्यवस्था सुद्धा या चंपारणमध्ये आहे. यानंतर आजचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 21 मे हा देशभरामध्ये दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जात आहे. दहशतवाद विरोधी दिन म्हणजे यामुळे साजरा केला जातो कारण याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये चेन्नई जवळील श्री पेरुंबदूर या गावात लिट्टे नावाच्या संघटनेने आत्मघाती बॉम्बरद्वारे माजी पंतप्रधानांची हत्या केली होती. मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्याला न्यूजमध्ये असे आले होते बातम्यांमध्ये की लिट्टे या संघटनेवर केंद्र सरकारने अजून 5 वर्षांची बंदी वाढवली आहे. ठीक आहे. याच संघटनेने राजीव गांधींची हत्या केली होती 1991 मध्ये श्री पेरुंबदूर या गावात, तामिळनाडूमध्ये. नंतर पुढचा आंतरराष्ट्रीय मुद्दा पाहूया. इराण या देशाचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खोमेनी यांनी उपराष्ट्रपती मोहम्मद मोकबेर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर या अध्यक्षांनी आता इराणमध्ये निवडणुका जाहीर केल्या आहेत. इराणमध्ये या पुढील महिन्याच्या 28 जून रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. तेथील कायद्यानुसार एखादा राष्ट्रपती जर अकाली त्याचे निधन झाले तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. त्यामुळे 50 दिवसाच्या आत निवडणुका घ्याव्यात असा तेथील नियम आहे. तर त्यानुसार 28 जून रोजी इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यानंतरचा आजचा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो कोणत्याही परीक्षेच्या मध्ये विचारला जाऊ शकतो. हा लक्षात घ्या. कुकी नॅशनल फ्रंट हे मिलिटरी काउन्सिल आहे हा एक अतिरेकी गट आहे. तर या कुकी नॅशनल फ्रंट विरुद्ध मणिपूरच्या राज्य सरकारने, हा गट मणिपूर राज्यामध्ये कार्यरत आहे, मणिपूरच्या राज्य सरकारने या गटाविरोधात FIR दाखल केले आहे. तर हे FIR दाखल करण्याचे कारण असे की कुकी या नॅशनल फ्रंट गटाने एका पवित्र टेकडीचे नाव बदलले आणि त्या टेकडीवर स्वतःची छावणी निर्माण केली. म्हणून मणिपूर राज्य सरकारने FIR दाखल केले कुकीच्या विरोधात. तर ते FIR कशासाठी ते सविस्तर पाहूया. विष्णुपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये थांगजिंग चिंग नावाची एक टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी कुकी आर्मी कॅम्प म्हणून या टेकडीने एक संकेत फलक लावला. तर या संकेत फलकामुळे मणिपूर राज्य सरकारने कुकी गटावर FIR दाखल केलेला आहे. तर थांगजिंग चिंग हे जे टेकडी आहे ही टेकडी मणिपूर मधल्या मितेई नावाच्या समाजाच्या अनुयायांसाठी एक पवित्र आणि तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. तर मितेई जे समुदाय आहे हा कोणत्या धर्माचा आहे तर मणिपूरमध्ये सनमाहिझम या धर्मामध्ये आहे. मित्रांनो, मितेई या समुदायावर अनेक वेळेस अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणून हे नोट डाऊन करून घ्या. यानंतर पुढील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन केला तर काही हरकत नाही. तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा
कृत्रिम बुद्धिमत्ता कायद्याला युरोपीय संघाच्या मंत्र्यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा म्हणजे एआय एआय नावाच्या कायद्याला, एआय ऍक्टला युरोपीय संघाने अंतिम मंजुरी दिली आहे. तर यामुळे काय होईल, कायद्याची अंमलबजावणी आणि रोजगार यासारख्या उच्च जोखीम प्रकारच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या वापराचे नियमन कसे करावे यासाठी हा नवीन कायदा निर्माण केला आहे. तर या कायद्यामुळे निश्चितच अनेक पूर्ण मानवजातीला लाभ होतील अशी आशा आहे. यानंतरचा आजचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 22 मे आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे पर्यावरणाच्या दृष्टीने जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जगभरात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून 22 मे या दिवसाला साजरे केले जाते. त्यानंतर आपण स्पोर्ट्सकडे, क्रीडाकडे पाहूया. येथे अजून म्हटले आहे की युरोपियन युनियनला आशा आहे की एआय नियम लागू केल्याने जे भविष्यातील धोके आहे हे वेळेमध्ये दूर होतील आणि आंतरराष्ट्रीय अजेंडा निर्माण करायला सुद्धा याद्वारे मदत होईल. यानंतर अजून प्रमुख क्रीडाकडे वळूया. जपानमधील कोबे येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप चालू आहे. या चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या F51 क्लब थ्रो स्पर्धेत भारताच्या एकता भय हिने या हंगामातील सर्वोत्तम असे 20.12 मीटर थ्रो करून सुवर्ण पदक मिळवले आहे. कशामध्ये, तर क्लब थ्रो स्पर्धेत एकता भय हिने सुवर्ण पदक मिळवले आहे, हे लक्षात घ्या. यासोबतच काशिश लाक्रा याच स्पर्धेत काशिश लाक्राने 14.56 मीटरच्या थ्रोसह रौप्य पदक मिळवले आहे. तर अल्जेरियाच्या नॅडजेटने कांस्य पदक मिळवले. म्हणजे भारताच्या 2 खेळाडूंनी, क्रीडापटूंनी यामध्ये अनुक्रमे सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल तसेच रजत पदक म्हणजे सिल्वर मेडल हे दोन्ही क्लब थ्रो प्रकारामध्ये दोन्ही मेडल भारतीय खेळाडूंनी मिळवले आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा क्रीडा जगताचा मुद्दा म्हणजे भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने बेल्जियमवर विजय मिळवून युरोपीय दौऱ्याला सुरुवात केली आहे. तर भारताचा हॉकीचा युरोपीय दौरा चालू आहे. यामध्ये बेल्जियमला हरवून भारताने पहिला सामना जिंकला आहे. यानंतर अजून एक आजचा नोट डाऊन करण्यासारखा अतिशय महत्वाचा मुद्दा कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या क्रमवारीमध्ये सात्विक साईराज रॉंकीरेड्डी तसेच चिराग शेट्टी या दोघांना सुद्धा अव्वल स्थान मिळाले आहे. मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. या दोघांनी आताच थायलंड ओपन सुपर 500 मध्ये उल्लेखनीय विजय मिळवून पदक जिंकले होते पुरुष दुहेरीमध्ये, म्हणून त्यांना बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. यापूर्वी ते 3ऱ्या क्रमांकावर होते, पण पहिल्या क्रमांकावर असलेले चीनचे लियांग वेईकेंग आणि वांग यांना मागे टाकून ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत. 3ऱ्यामधून पहिल्या क्रमांकावर. येथे हा मुद्दा दिलाच आहे. थायलंड ओपन पुरुष दुहेरीमध्ये त्यांनी आत्ताच विजेतेपद मिळवले होते, त्यामुळेच की काय यांना पहिला क्रमांक जागतिक क्रमवारीत भेटला आहे. यानंतर आजचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे तिरंदाजी विश्वचषक 2024. तिरंदाजी विश्वचषक 2024 हा कोरियामध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. मित्रांनो, ही स्पर्धा एकूण 4 टप्प्यात होत असते. पहिला टप्पा हा गेल्या महिन्यात चीनच्या शांघाय येथे झाला. यानंतर दुसरा टप्पा हा कोरियाच्या येचिओन येथे सुरू झाला आहे. तर भारतीय संघाने पहिल्या टप्प्यात याआधीच सर्वात जास्त म्हणजे या प्रकारात सर्वात जास्त असे 5 गोल्ड आणि 2 ब्रॉन्झ असे 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ असे एकूण 8 पदके जिंकली आहे. कशात, तर तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात. ही सर्वोच्च पदतालिका होती एकाच आवृत्तीत. विश्वचषकाच्या कोणत्याही एकाच आवृत्तीत सर्वोच्च पदतालिका आतापर्यंतची भारताची 8 पद जिंकली होती भारताने पहिल्या टप्प्यात. तर दुसरा टप्पा आताच मी म्हटल्या टप्प्याने होणार आहे.
हा दुसरा टप्पा येत्या रविवारपर्यंत संपन्न झाल्यानंतर या स्पर्धेचा तिसरा टप्पा तुर्कीच्या अंताल्या येथे आयोजित केला जाईल. तर शेवटचा टप्पा म्हणजे चौथा टप्पा हा टलास्काला, मेक्सिकोच्या टलास्का येथे संपन्न होणार आहे. यानंतर महाराष्ट्राच्या काही महत्वाच्या बातम्या, महत्वाच्या चालू घडामोडी ज्या परीक्षेमध्ये येणे 101% पॉसिबल आहे ते म्हणजे हे विंदा करिंदीकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन दरवर्षी विविध साहित्यिकांना प्रदान करते. तर विंदा करिंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा यावेळेस 97व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवी शोभणे यांना महाराष्ट्र शासनाने दिले आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. तसेच काही न्यूजमध्ये होत्या, या बातम्या मी येथे नोट डाऊन केल्या आहेत. ते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आहे. हे पोलीस भरतीला विचारला जाऊ शकणारा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. यानंतर पोलीस महासंचालक आहेत मुंबईच्या राज्याच्या रश्मी शुक्ला आणि मुंबई महापालिकाचे आयुक्त भूषण गगराणी हे आहेत. तर पोलीस आयुक्त नवीक फणसळकर हे आहेत. हे सर्व मुद्दे कोणत्याही जिल्हा भरतीला किंवा मुंबईमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनाच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.